ज्यांनी कोणी घराचं चित्र काढलं असेल त्यांनी त्याच्यावर हात ठेवून मस्तपैकी युनिव्हर्सला 3 वेळा सांगायचंय की पुढच्या अमुक अमुक महिन्यात, म्हणजे मी अमुक अमुक म्हणतेय, तुम्ही तुमचं गोल म्हणा, की पुढच्या ह्या एवढ्या 2 महिन्यामध्ये माझं एक सुंदर मला हवं तसं घर माझ्याजवळ आहे. आणि त्या घरात मी आनंदाने राहत आहे. युक्ती आणि कुठली पण गोष्ट 3 वेळा किंवा 5 वेळा सांगा. जे काही तुम्ही चित्र काढलं असाल ते अगदी मनापासून सांगा आणि इतक्या मनापासून सांगा की ती गोष्ट तुम्हाला म्हणजे मिळाली तर खूप आनंद होणार आहे. सगळ्यांनी प्रयोग करायचा आहे. व्हिडिओ बंद ठेवलेल्यानी पण. केलं सगळ्यांनी? हम्म. अगदी मनापासून सांगा, जीव ओतून सांगा. ज्यांचं झालं असेल त्यांनी चॅटबॉक्स मध्ये वाय म्हणून टाकायचं. ज्यांचं झालं असेल त्यांनी वाय म्हणून टाका. 1 2 3 तीनच वाय आलेत माझ्याजवळ. जसं येईल तसं चित्र काढायचं आहे आणि खूप मला काय सुंदरच पाहिजे, आपण काही चित्रकार नाहीये. सो युनिव्हर्सला कळतं, तुम्ही फक्त इच्छा करा, युनिव्हर्सला कळतं. 1 2 3 4 5 6 अजून 3 कोण राहिले? अर्चना, प्रियांकाचा आलेलं नाहीये. ओके, जे राहिलेत त्यांनी लवकर लवकर पूर्ण करा. तर आता काय करायचंय बघा, ते तसंच ठेवायचंय आणि आता त्याला विसरून जायचं आणि ते पूर्ण झाल्यावर मला सांगायचं. ओके, ते विसरून जायचं. आता आपण काढलं ना, गेलं. तसंच बंद करून ठेवायचं. युनिव्हर्सला आपण सांगितलेलं आहे, आता ह्याच्या पुढं जे काही आपण क्लासमध्ये शिकणार आहे ते यूज करायला चालू करणार आहे आपण आयुष्यामध्ये, बरोबर आहे? आणि मी दुसरं पण काहीतरी सांगितलेलं होतं. हा, प्रत्येकानं स्वतःचा माइंडसेट चेक करायचा आहे. आपल्या हो. मनामध्ये डीप मध्ये आतमध्ये काय आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, हे चेक करायला सांगितलेलं होते मी. बऱ्याच जणांना सांगितलेलं. तर तुम्ही सगळ्यांनी जरा आतमध्ये डोकावलात का रात्री झोपायच्या अगोदर, की आपला माइंडसेट काय आहे आणि आपण काय काय मनातल्या मनात आपले थिंकिंग चालू असतात. हो. केला अभ्यास? ओके, आता ते थिंकिंग आहेत ना, तर ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि आपण जे जे शिकतोय त्यावेळेला त्यातलं ज्या थिंकिंगला ते मॅच होत असेल ते तुम्ही कट करायचंय. म्हणजे आता समजा मी जर अशा थिंकिंगनं जात असेल की अरे माझ्याकडे ना, मी कितीही कष्ट केले तर पैसेच येत नाहीत, असं जर का तुमच्या मनात हा कुठेतरी आतमध्ये कोपऱ्यात अशा कप्प्यांमध्ये जर कुठे काही असेल, तर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही हा आपण आता रेग्युलर क्लास करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला त्यावर मात करण्यासाठी मी जो पर्याय सांगेल तो पर्याय तुम्हाला लक्षात ठेवून कट करायचा आहे ती गोष्ट. म्हणजे मी जे हम्म. सांगेल ते आठवायचंय सारखं. तो तो चुकीचा विचार मनात यायला लागला की आपल्याला ते काय करायचंय, रिमाइंड करायचंय माइंडला, नाही स्टॉप, तू थांब, माझं ते पूर्ण होतंय. हे ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही अर्धे जिंकलं जग. ज्या वेळेला तुम्ही हा तुमचा माइंडसेट चेंज कराल त्यावेळेला तुम्ही खरोखर अर्ध जग जिंकलेलं असेल. आता बघा, काल आपण शिकलो मणिरेखी. मणिरेखी काय असते, ती कशावर काम करते, तर ती काय करते, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणींना हळूहळू हळूहळू बाजूला काढते.
म्हणजे एक्झाम्पल सांगते, तुम्हाला जर का खूप साऱ्या अडचणी येतात कुठल्या तरी गोष्टीमध्ये आणि सारखे सारखे तुमचे पैसे मेडिकलला जात आहेत, सारखे सारखे तुमचे पैसे, कधी कधी आपण बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये असतो तर कुठेतरी दंड लागतो, पोलीस आडवे येतात, थांबवतात, दंड जातो, हे सारखं सारखं जे पैसे जाण्याचं प्रमाण आहे हे हळूहळू कमी येत येतं. आणि हे ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या सिम्बॉल्सचा वापर करायला लागाल, तुम्ही ज्यावेळेला स्वतःचा माइंडसेट चेंज कराल, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल हळूहळू येत जाणार आहे. आणि तो 2 महिन्यानंतर तुम्हाला तो परफेक्ट जाणवणार आहे की अरे माझे हे पैसे तर जायचे बंद झाले, मला खूप सारा फरक पडला. हा फरक आपल्या आयुष्यात मनी रेकीमुळे पडतो. तर आता आपल्याला बघायचं आहे, आपण आता पुढचं बघणार आहोत. तर काल आपण बघितलं, आपला माइंडसेट चेंज करायचा आहे. हम्म. आपण जे काही पूर्वी आपल्या मनावर जे संस्कार झाले, ते संस्कार म्हणजे काय असतात? आपल्या मनाची संकल्पना बनवतात, आपलं मन बनवतात ते आपले. त्याच्यावरनं आपला ऍटिट्यूड तयार होतो, ऍटिट्यूड तयार झाला की त्याच्यावरनं आपलं बिहेवियर तयार होतं, आणि बिहेवियर वरून आपल्या ऍक्शन्स होतात, म्हणजे आपण काम करत असतो. आणि ते आपण काल उदाहरणासहित बघितलं. आणि ह्या ऍक्शन्सवर काय असतं? आपलं यश अवलंबून असतं. म्हणजे आपण काय वागतो जगातल्या लोकांसोबत, आपला माइंडसेट काय आहे, आणि आपण त्याप्रमाणे एखाद्या भिकाऱ्याला पैसे देतो की नाही, एखाद्याला मदत करतो की नाही, किंवा दुसऱ्याच्या बद्दल ज्या वेळेला आपण 4 जणांमध्ये बोलतो त्यावेळेला काय बोलतो, ही झाली आपली ऍक्शन. आणि ह्या ऍक्शनवर हम्म. आपण सक्सेसकडे जात असतो, आणि तरच आपल्याकडे तो पैसा आपल्याकडे थांबत असतो. तर ह्या पैशाला कसं बघायचंय आपल्याला? आपण काल हे पण बघितलं की किती मंथमध्ये आपल्याला रिझल्ट येणार आहे, काय काय आपण शिकणार आहोत. तर ह्याच्यातलं एक काम हम्म. तुम्हाला मी देते की आपला, मी तुम्हाला काल चुकून 10 दिवस म्हणलं, पण हा कोर्स मी लिहिलाय 7 दिवसाचा. पण मला थोडंसं पुढं मागं होईल, थोडंसं तुम्ही ऍडजस्ट करा प्रत्येकानं. कारण समजा जर राहिला, आणि माझं थोडंसं घराचं शिफ्टिंग पण चालू आहे, जर राहिला तर मी तुमचं कम्प्लीट करणार आहे. असं काही समजू नका की एखादा दुसरा क्लास राहिला तर होणार नाही, तर मी ते करून घेईन. तर तुम्हाला एक काम करायचंय. आता तुम्ही माइंडसेट, तुम्ही तुमचे गोल लिहिलेत एका पेजवर. तर तुमच्या आयुष्यातल्या उत्कृष्ट क्षण तुम्हाला शोधायचे आहेत. तुम्ही कोणतेही हम्म. 4 क्षण शोधा तुमच्या आयुष्यातले, जे तुम्हाला खूप प्रिय आहेत, जे क्षण तुम्हाला खूप आनंद देतात, असे 4 क्षण शोधायचे. मग ते तुमच्या मुलांसोबतचे असू देत, मग ते तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला मिडल मिळालेले असू देत, तुम्ही कॉलेजमध्ये स्पोर्ट्समध्ये भाग घेतल्यानंतर तुमचा नंबर आलेले असू देत, तुम्ही एखादं चित्र काढलं, लग्न झाल्यावर सुद्धा जर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यात जात असाल, काय म्हणतो आपण, प्रदर्शनांमध्ये, चित्रकलेचं प्रदर्शन असेल तर तिथे आपण आपले पोस्टर्स ठेवतो. आपण एखादी पदार्थ करून तो तिथे विकायला ठेवतो. कुणीतरी आपल्याला खूप अप्रिशिएट केलेलं असतं, आपला सत्कार केलेला असतो. तर अशा ज्या काही 4 गोष्टी असतील त्या तुम्ही तुमच्या मनामध्ये आठवून त्याचं एक, जर तुमच्याकडे फोटो असेल ना, तर तो फोटो असेल तर सगळ्यात बेस्ट. त्याच्या असं वर्डमध्ये किंवा पेंटमध्ये जाऊन त्याचे असे फोटो तयार करून घ्या. ओके. हे झालं चांगल्या घटनांचं, बरोबर आहे. आनंद देणाऱ्या घटना, आपण सुखद क्षणांच्या घटना आपण एकत्र केल्या. आता तुम्हाला दुसरी गोष्ट काय करायची? तुमचे गोल्स करायचे. ओके. तुम्ही जे जे गोल ठेवलेत, माझा व्यवसाय चांगला व्हायला पाहिजे, तुम्ही टीचर असाल किंवा तुम्ही जर क्लासेस घेत असाल तर तुमच्याकडे विद्यार्थी भरपूर बरोबर. आले पाहिजेत, तर तुम्हाला तशी पिक्चर्स शोधायची. सध्या गुगल बाबावर तुम्हाला सगळं मिळेल, गुगल तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतो. आणि काय करायचं सांगते मी तुम्हाला. कॅनवामध्ये जायचं, किंवा तुमच्याकडे इनशूट असेल, इनशूटमध्ये जायचं, तुमच्याकडे जे ऍप असेल त्याप्रमाणे. आता आपण सगळेजण ट्रेन आहोत. जर कुणाला कळत नसेल तर मला पर्सनल मेसेज करा, मी त्याप्रमाणे सांगेन. तर कॅनव्हावर जायचं आणि तिथं म्हणायचं विजन बोर्ड. तर किंवा सॅम्पल ऑफ विजन बोर्ड किंवा इमेज ऑफ विजन बोर्ड, असं जर तुम्ही कॅनव्हावर टाकलं तर तुम्हाला तो विजन बोर्ड येतो, पूर्ण येतो तो विजन. भरपूर सारे फोटो असतात त्याच्यामध्ये, त्यातला तुमच्याकडे किती फोटो आहेत त्याप्रमाणे तुम्ही तो विजन बोर्ड सिलेक्ट करा. ओके. तो विजन बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये
काही पिक्चर्स तुमच्या आनंददायी क्षणांचे टाकायचे आहेत आणि काही पिक्चर्स तुम्ही जे गोल सेट केलेत, माझ्याकडे खूप स्टुडंट पाहिजेत, माझ्या दारात ही गाडी येणार आहे, हे सगळे ते सेट केलेले. मग तू त्या गाडीचं कुठलीही असू देत, तुम्ही सफारी असू दे, महिंद्राची कुठली असू दे, जी तुम्हाला पाहिजे, 6 व्हील ड्राईव्ह असू दे, 4 व्हील ड्राईव्ह असू दे, काय तुमचं जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या गाडीचा फोटो, तो हम्म. फोटो, घराचा फोटो, काय तुमचे विजन असतील, तुमच्या मुलाला जर नोकरी लागायचं असेल तर त्याला एक चांगल्या ठिकाणी नोकरी लागली आहे, अशा मोठ्या, त्याला त्याला जिथं हवं असेल ते पण असेल ना, त्या कंपनीचं नाव घालून तिथे लावायचंय आपल्याला. ओके. हम्म. हे जे तुमचे गोल्स आहेत ते पण एका फ्रेम मध्ये, म्हणजे एक फोटो त्याचे छोटे छोटे प्रिंटआउट काढून घ्या. ओके. किंवा तुम्हाला प्रिंटआउट नाही काढायच्या, त्या व्हिजन बोर्ड मध्ये ते सगळं फिट करा, तुम्हाला दिलेलं असतंय, आणि तो व्हिजन बोर्ड प्रिंट काढा. कारण ते A4 साईज मध्ये सगळे बसतात. हे सगळं आज जमतंय का बघा तुम्ही. मला आता आपण आहोतच सोबत बरेच दिवस, तर तुम्ही मला सांगाल तुम्हाला जमलं का नाही. आणि तो जो व्हिजन बोर्ड आहे तो तुमच्या समोर तुम्हाला जिथं दिसेल तिथं लावायचा. हम्म. मी काय सांगितलंय त्यावर काही लिहायचं नाहीये, फक्त तुम्हाला तो व्हिजन बोर्ड तिथे लावायचा आहे जिथं तुम्हाला तो दिसेल. मग तुम्ही म्हणाल की मग तुम्ही आम्हाला दोन्ही कशाला फोटो काढायला सांगितले. एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला डिप्रेस होतो ना, त्यावेळेला ते आनंददायी क्षण दिसले ना की आपलं मन लगेच बरं. उत्साही होतं, आपल्या मनाला बरं वाटतं. बरोबर आहे ना. आपल्याला कळतं आत्ता जे आपण हार्मोनल इम्बॅलन्स असू दे, ज्या सिच्युएशन मधून आपण जातो, ह्या घटना असू देत, तर आपण त्यामुळे काय होतो, आपण त्यामुळे डिप्रेस होतो, आपला कॉन्फिडन्स तळाला जातो. तर आपल्याला काय हम्म. करायचंय, कॉन्फिडन्सला तळाला नाही जाऊ द्यायचंय, खाली नाही गेला पाहिजे. तो तो काय राहायला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे, आणि आपल्याला मनातनं उत्साह वाटला पाहिजे. एक जी ठिणगी असते ना, मग ती त्या फोटो कडे बघून आपल्याला मिळते. जे आपल्या मनामध्ये एक असा स्पार्क तयार होतो, तो फोटो बघितला की अरे मी तर अशी होते आणि हे मी काय करतेय. होतं की नाही, सगळेजण सांगा. आणि आपण काय करतो, आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण विसरून जातो की मी हे सगळं केलेलं आहे, मी गाडी चालवलेली आहे, पण आता मला कॉन्फिडन्सच नाही. हे बऱ्याच जणांची भाष्य असतात. बरोबर आहे. आम्ही लग्नाआधी सगळी कामं केली, पण आता मला बाहेर ना कुणासमोर बोलायची भीती वाटते. ही आपलीच वाक्य असतात. तर ह्यातनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर एकच करायचंय, हा विजन बोर्ड छानपैकी तयार करा आणि लावा, आणि त्याच्याकडे रोज बघायचंय. रोज एकदा बघायचं. हसू देत लोक. कोणीतरी तुमच्याकडे आलं ना, तुमची खिल्ली उडवेल, तुम्हाला हसेल, हसू दे त्यांना. पण ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळेल. आणि हम्म. ते जे फोटो असतात त्यातले आनंदाचे क्षण बघून तुम्हालाही वाटेल की नाही, मी हे करू शकते, हे माझ्या हातात आहे. मी मी माझं स्वतःचं आनंददायी काम करून, जे मला आनंद देतं माझ्या मनाला, ते काम करून मी माझं घर सांभाळू शकते. हे आपल्याला जमतं, म्हणून ते करायचंय. तर हे काम तुम्हाला लिहून घ्या, वहीवर लगेच नोट डाऊन करून घ्या की आम्हाला व्हिजन बोर्ड करायचा आहे. हे मी तुम्हाला सांगेल, मी तुम्हाला ते कॅनव्हामध्ये दाखवेल, पण ते थोडंसं पुढं आल्यावर दाखवेल. आता फक्त तुम्हाला हे सांगून ठेवलं कारण तुम्ही प्रिपरेशनला लागावं म्हणून. कारण मी आज सांगितलं आणि उद्या तुम्हाला विचारलं की तुम्ही व्हिजन बोर्ड केला का, तर कुणालाच शक्य नाही ना. तर तुम्ही ते फोटो गोळा करायच्या मागे तरी लागाल. नसेल तर तुम्ही त्या गाडीच्या शोरूम मध्ये जावा, तिथे जाऊन काढा. कारण आपल्याला आपलं हम्म. माइंडसेट बदलायचंय. जावा मस्तपैकी एखाद्या गाडीच्या शोरूम मध्ये. आणि तेही कसं त्या फ्रिक्वेन्सी कशा आपल्याशी मॅच करायच्या, तेही मी तुम्हाला शिकवणार. आता असं. ग्रॅटिट्यूड. आता तुम्ही मला म्हणाल की ग्रॅटिट्यूड का शिकवताय, तर ग्रॅटिट्यूड ही अशी गोष्ट आहे की जी तुमच्याकडे ऊर्जा अट्रॅक्ट करायला तुम्हाला मदत करते. आपण दुसऱ्याशी किती प्रेमानं बोलतोय आणि त्याच्या मनातल्या फ्रिक्वेन्सी त्याच्यामुळे किती बदलतात, ह्याला खूप महत्व असतं. तुम्ही जर एखाद्यानं काहीतरी बोललं तर तुमच्या मनाला किती दुःख होतं. बरोबर आहे. तेच एखादी व्यक्ती येऊन परत तुम्हाला म्हणली, सॉरी माझ्याकडनं ही चूक झाली आणि मी हे मान्य करते, माझं हा. चुकलं, मला माफ कर.
आपली फ्रिक्वेन्सी किंवा आपल्या मनातल्या भावना लगेच बदलतात. तर ग्रॅटिट्यूड हे खूप महत्वाचं आहे. मग ते कुणाशी असू दे, आपल्या आई, आपले वडील, आपला नवरा, आपली मुलं बाळ, आपल्या फ्रेंड सर्कल, आपल्या घरातले नातेवाईक, कुणीही असू दे, त्याच्यासोबत ग्रॅटिट्यूड ठेवणं खूप महत्वाचं आहे. हा ग्रॅटिट्यूड का महत्वाचा आहे सांगू? तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की अरे असं कुठे असतं का? नाही नाही, ग्रॅटिट्यूडचे काय संबंध आहे याच्याबरोबर? क्षमा मागण्याचा काय संबंध, असा आपल्याला प्रश्न पडतो. तर एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याला थँक्यू म्हणता, दुसऱ्याची क्षमा मागता, त्यावेळेला तुमच्यातला जो नम्रता भाव असतो ना, तो ऑटोमॅटिकली जागा होतो. पहिल्यांदा ते आपल्याला कळत नाही, पण नंतर नंतर कळायला लागतं. आणि त्यामुळं ब्रह्मांडाकडून तुमच्याकडे येणाऱ्या ऊर्जांचा स्रोत तितकाच वाढतो, कारण तुम्ही दुसऱ्याला क्षमा करायला शिकता. तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल हेवे दावे राहतच नाहीत, की त्यानं माझ्याशी असं का वागला तर त्याचं वाईट व्हायला पाहिजे, असं आपल्या मनात कधीच येत नाही. कधीच येत नाही. का? तर आपल्याकडे ग्रॅटिट्यूड असतो. आपल्याकडे ती क्षमा करायची भावना असते, थँक्यू म्हणायची भावना असते. त्याच्यामुळे हे आपल्याला अजिबात येत नाही मनात. आणि ग्रॅटिट्यूड ह्याचा संबंध असतो आपल्या मूलाधार चक्राबरोबर. आपलं जे मूलाधार चक्र आहे ना, ते स्थिरतेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याचा जो गुणधर्म आहे तो स्थिरता, तुम्हाला स्टॅबिलिटी देणे, अन्न वस्त्र निवारा तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये त्याची भरभराट करणे, ह्याच्यासाठी आपलं मूलाधार चक्र आहे. तर त्या मूलाधार चक्राला ऍक्टिव्हेट करायचं असेल तर तुम्हाला काम करणं कशावर तुम्ही कसं काम करणार त्याच्यावर, तर ग्रॅटिट्यूड. मूलाधार. कारण ग्रॅटिट्यूड ही अशी गोष्ट आहे की जी तुमच्या मूलाधार चक्राला हालायला भाग पाडते. आणि मूलाधार चक्र संतुलित व्हायला लागलं की तुमच्या आयुष्यातले पैशाच्या अडचणी ऑटोमॅटिकली कमी होतात. म्हणून ग्रॅटिट्यूड महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. जर का आईनं सुद्धा हम्म. आपल्याला काही दिलं तर तिलाही थँक्यू म्हणा. तुमच्या मुलाने तुम्हाला एक ग्लास पाणी आणून दिलं त्यालाही थँक्यू म्हणा. प्रत्येकाला थँक्यू म्हणायची सवय लावून घ्या. तुम्ही म्हणायला लागला की तुमची मुलंही आपल्या मनानं म्हणतील. आणि तुमच्यामध्ये इतकी ताकद येईल की तुम्ही कुठे जाल तिथं समृद्धीची ही जी तुमचा जो ऑरा आहे, तो इतका अबंडन्स एकत्र, म्हणजे तुमच्या त्या ऑरामध्ये इतका अबंडन्स येईल की तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात अबंडन्स आणू शकता. तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जॉबला गेला तर तुमच्या फक्त एका विचार करण्यावर तुमचं जग बदलू शकतं. इतकी ताकद तुमच्या ऑरामध्ये येईल. म्हणून तुम्हाला ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. आता हे बघा, ग्रॅटिट्यूड हेल्प्स यू टू चेंज मनी डीएनए अँड स्टार्ट टू अट्रॅक्ट अबंडन्स फ्रॉम द वर्किंग सेक्टर. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्हाला ग्रॅटिट्यूडमुळं हे तुमच्या आयुष्यामध्ये फरक मिळतात. आता हम्म. आपण बघणार आहे रिलेशन विथ मनी. आता मला एक सांगा, आपलं पैशासोबतचं नातं कसं असतं? कसं असतं आपलं पैशासोबतचं नातं? कोणीही एक जण सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं पैशासोबतचं नातं म्हणजे कसं पाहिजे? कसं पाहिजे पैशासोबतचं नातं? कुणीतरी आपला एकच. पैसा योग्य ठिकाणी चांगल्या मार्गी कामी यावा आणि चांगल्या ठिकाणी यूज व्हावा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातल्यांसाठी. तर बरोबर आहे. आपलं म्हण बरोबर आहे तुझं. आणि अजून एक कोणीतरी सांगा. आता तशाही शुभांगी मॅडम बऱ्याचशा त्या फील्डमध्ये, दुसऱ्या कोणाचं, मला एकाच कोणाच तरी ऐकायचंय. मला फक्त सांगा की आपलं पैशाशी नातं कसं हवं? कसं हवं आपलं पैशाशी नातं? छाया मॅडम तुम्ही बोलताय का? सोनल मॅडम, सोनल मॅडम बोला ना जरा. ठीक आहे, मी बोलते अश्विनी हा, मॅडम. बोला ना मॅडम. जसं मनी ही एक ऊर्जा आहे, आपण असं बोलतो, तर आपलं त्याच्याबरोबर नातं जसं आपल्या बेस्ट फ्रेंड सारखं सोबत असतं, ज्याचा आपण नेहमी एक्सायटेड असतो, एनर्जेटिक असतो, चेअरफुल हम्म. असतो, ऑलवेज वेलकमिंग असतो, तसं असलं पाहिजे ओके, व्हेरी नाईस. असं मला वाटतं. हो, नाही, थँक्यू सो मच शुभांगी मॅडम, थँक्यू छाया मॅडम, थँक्यू. तर बरोबर आहे तुमचं की आपलं नातं असं पाहिजे, पण माझं काय म्हणणं आहे सांगू? आपलं नातं पैशासोबत असं पाहिजे की जसं आपली आई कसं आपल्याला सांभाळते बघा, तसं पाहिजे.
म्हणजे एक्सप्लेन करते, पॉइंट लिहून घ्याल, एक एक पॉइंट मी सांगते. तर पैशासोबत आपलं नातं प्रेमाचं पाहिजे, बरोबर आहे. आई आणि मुलामधलं जसं प्रेम असते ना, आई काय झालं तर त्याला व्यवस्थित नवीन नवीन कपडे घालते, सांभाळते, त्याला स्वच्छ करते. सगळं हे जे नातं असतं ना, हे प्रेमाचं नातं असतं, बरोबर आहे. आई आणि मुलाचं कसं नातं असतं तसं आपलं त्या पैशासोबत पाहिजे. तर कसं म्हणजे मग आता प्रेम प्रेम म्हणल्यावर प्रेम खूप प्रकारचं आहे. प्रेमाचेही प्रकार आहेत. काही जण खूप पॅम्पर करतात, बरोबर आहे. काही जण काय करतात, मार देऊन पण, मार हे पण एक प्रेम असतं त्यांचं. म्हणजे दोन कानाखाली वाजवतील, सांगतील की अरे रे हे असं करून ये जा. हे सुद्धा एक प्रेम असतं काही जणांचं. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी वेगळी. काही जण अगदी त्याला कधीही काहीही बोलणार नाहीत, अगदी गोड बोलणार, अगदी गोड म्हणजे गोड, काही विचारूच नका. काही जण ड्युअल पर्सनॅलिटी वाले असतात, रागवतात पण गोड पण बोलतात असं. हे प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याची पद्धती वेगळी आहे. तर आपल्याला, तुम्ही मला सांगा, जर आपण पैशाला फक्त बंद करून ठेवलं, जसं आता बघा एखादे पेरेंट्स आहेत, अरे माझ्या मुलाला ना बाहेर गेल्यावर सारखं तो पडतो, मी त्याला आता कडीच घालून ठेवते. हे पण आईचं प्रेम आहे, पण ते प्रेम बरोबर आहे का? नाही. कारण त्यानं बाहेर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे, पडलं पाहिजे, तर त्याचं काय होणार, तो स्ट्रॉंग होईल, तो पुढच्या जगात जगायला शिकेल. करेक्ट. त्याप्रमाणे सेम कुणाचं काम असतं की पैशाचं असतं. तुम्ही जर पैशाला नुसतं डब्यांमध्ये बंद करून ठेवत असाल, किंवा काही काही जणांना सवय असते की तिजोऱ्यांमध्ये सोनं असू दे, पैसा असू दे, तो पूर्ण असा बंद बंद राहतो, वर्षानुवर्ष बंद राहतो, तसाच पडून राहतो, तो त्या पैशाची ग्रोथ कधीही होत नाही. आलं लक्षात? लक्ष्मी ही काय आहे, चलायमान आहे. ती येते पण जाते पण. मग ती जात असताना तिचा उपयोग व्यवस्थित करून घेणं महत्वाचं असतं, बरोबर आहे. तर हे बघा, हे तुम्हाला लिहून घ्यायचंय, हे तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्ही फोटो काढून घ्या. तर लक्ष्मी ही चलायमान असते, बरोबर आहे. म्हणजे ती कायम येते जाते. मग आता तिला चलायमान आहे, तर तर मग तिला कसं स्टोअर करायचं? तर तुम्ही ती बँकेत ठेवू शकता. बँकेमध्ये पैसा तुम्ही ठेवू शकता. कारण बँकेमध्ये पैसा तुम्ही ठेवला तर ती काय होतं, दुसऱ्यांसाठी वापरला जातो आणि ती वापर. सर्क्युलेट होत राहते. आपली जी एनर्जी आहे पैशाची, ती ऑटोमॅटिकली सर्क्युलेशनसाठी बँक आपल्याला मदत करते, बरोबर आहे. तुम्ही घरामध्ये जर पैसा साठवून ठेवला असेल, तर तो तिथे न साठवता तुम्हाला काय करायचंय, तो पैसा न साठवता तुम्हाला तो योग्य मार्गाला त्याचा विनियोग करायचा आहे. मग भले तुम्ही साठवत असाल तर तुम्ही कधी भाजी आणायला जाताना जा, किंवा आणखी कुठे जाणार असाल तर त्याचा उपयोग करा. एखाद्या ठिकाणी दानधर्म करणार असाल तर उपयोग उपयोग करा. फाईन. मग काय होतं, जर तुम्ही तो पैसा असा साठवून ठेवला, दिवसेंदिवस तो नुसताच पडत राहिला, किंवा बँकेमध्ये पण नुसतीच आम्ही एफडी करत ठेवते, एफडी केली ठेवली, एफडी केली ठेवली, पण तुमचा जर का त्याच्याबद्दलचा माइंडसेट बदलला नाही, तर तुमची फायनान्शियल वाढ होत नाही. लक्षात घ्या. आपण हा पैसा कसा यूज करायचा हे बघणार आहे ऍडव्हान्समध्ये. मी तुम्हाला 6 जार टेक्निक शिकवणार आहे. तर त्यावेळेला तुम्हाला त्या पैशाचा विनियोग परफेक्ट कसा करायचा हे तुम्हाला येणार आहे. तर ही आपली काय होते, फायनान्शियल ग्रोथ थांबते पूर्ण. पैशाचा विनियोग हा बरोबरच झाला पाहिजे. बँकेत ठेवा. पैशाला पैशाचा आदर करा. आदर करायचा तर कसा करायचा हो? तर पैशांना ज्यावेळेला तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवता, त्यावेळेला कसंही चोळामोळा करून ठेवायचं नाही. पैशांना पर्समध्ये सिस्टमॅटिकली लावायचं. म्हणजे समजा एखादी नोट मोठी असेल तर ती पहिल्या घ्या, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या 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 लावा. पर्समध्ये सगळ्या उभ्या अशा व्यवस्थित ठेवा. पर्समध्ये कधी पण मेडिकलची बिलं ठेवू नका. पर्समध्ये खूप सारं तुम्ही बिल पे केले तेही असा कचरा सगळा भरून नाही ठेवायचा. जर का आपली पर्स अशी झाडली तर आपल्या पर्समध्ये सगळं असतं काही ना काहीतरी. म्हणजे अगदी काय म्हणतो, खूप एक एक वर्षाची बिलं, परत कॉइन्स कसेही पडलेले असतात. आपण ते कॉइन एका छोट्या त्या कप्प्यामध्ये ठेवलेले नसतात. कधी इकडे कधी तिकडे ते असे असतात. काही वेळेला पैसे आपण कुठल्याही कोपऱ्यात जातात ते चुरगाळून जातात. बरीच कागदपत्र असतात की जी आपण ती बघितलेलीच नसतात. आज लागेल, उद्या लागेल, ती त्यातच राहतात. तर असं नका करू. त्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही
एक असं दुसरं काय म्हणतो, एक फाईल करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काय लागतंय ते तुम्ही त्या फाईलमध्ये ठेवू शकाल. आणि तुमची पर्स ही कायम पैशाच्या ऊर्जानीच भरलेली असू दे. हम्म. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सगळाच पैसा बँकेत नाही ठेवायचा. तुमच्या पर्समध्ये कॅश इम्पॉर्टंट आहे. कधीही आपली पर्स रिकामी ठेवायची नाही, हे मेन्शन करून ठेवा. कधीही तुमच्या पर्सला खाली ठेवू नका. पर्सला रिकामी ठेवायची नाही. पर्समध्ये एखादा भीमसेन कापूरचा तुकडा ठेवत जा की जेणेकरून तुमच्याकडे अबंडन्स अट्रॅक्ट होतो. जास्तीत जास्त समृद्धी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. हे छोटे छोटे पॉइंट असतात, तुम्ही लिहून घेऊ शकता पटपट पटपट की भीमसेन कापूर ठेवणे, पैशाला म्हणजे पर्स रिकामी ठेवायची नाही, पर्समध्ये पैसे व्यवस्थित लावून ठेवायचे कधीही लावताना, किंवा मेडिकलची बिलं पर्समध्ये नाही ठेवायची. बरेच जण कसं असतं, आता एखाद्यांचं लहान बाळ असतं तर त्या लहान बाळाच्या तिथेच ते सगळं आपण ठेवतो ना. तर तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमची पर्स आल्यानंतर काढून बाहेर ठेवू शकता. तुम्ही तसंच ते सगळं घेऊन कायम नाही म्हणजे कायम ते तसंच ठेवायचं आणि तशीच बॅग उचलून जायची असं नाही करायचं. तुमची पर्स आल्यावर रिस्पेक्टफुली त्यातनं काढा, व्यवस्थित ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही कुणालाही पैसे देताय त्यावेळेला त्या पैशाला मनातल्या मनात थँक्यू ही म्हणा आणि आय लव्ह यू पण म्हणा. प्रत्येक वेळेला त्याला रिस्पेक्ट द्या. हे मनी तू त्यांच्याकडे जातोयस तर त्यांच्याकडे दाम दुप्पट तिप्पट होऊन तू पुन्हा माझ्याकडे रिटर्न ये, तू 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 पुन्हा माझ्याकडे परत ये. आय लव्ह यू मनी, आय लव्ह यू मनी. तुम्ही 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 म्हणा त्याला आय लव्ह यू, प्रत्येक वेळेला म्हणा, हे पैसा माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणायचंय तुम्ही त्याला. आणि जर का घरामध्ये आपण कुठेही कसेही पैसे बर्नीत बिर्नीत कसेही ठेवले असतील ना, तर ते तसे ठेवू नका. काही जणांना सवय असते, बऱ्याच जणांनाच असते की ते पैसे अगदी बर्नीत कोंबून कोंबून ठेवलेले असतात, किंवा बाबा इथे इथे थोडे ठेवते, तिथे थोडे ठेवते, तिथे थोडे ठेवते, असं नका करू. ते पैसे ते प्रॉपर आपल्या जर का तिजोरी असेल तर त्या कप्प्यामध्ये, त्या तिजोरीमध्ये पण एक छोटा कप्पा असतो, एक मोठा कप्पा असतो, तुम्ही ठेवू शकता. तर त्याप्रमाणे त्याची व्यवस्थित सोय करा. कॉइन्स असतील तर एक वाटी ठेवा काचेची, की त्याच्यामध्ये तुम्ही ते कॉइन्स तुम्ही इकडं तिकडं सगळीकडे पडण्यापेक्षा तुम्ही त्यात ठेवू शकता. बरोबर आहे ना माझं? पटतंय ना सगळ्यांना? तर हे असतं पैशाची ऊर्जा तुम्ही व्यवस्थित करणे. आता हा आहे पैशाचा मंत्र, बरोबर आहे? म्हणजे मनी मंत्र म्हणा. तर तुम्हाला काय करायचं सांगते. तुम्हाला रोज जितक्या वेळा तुम्ही दिवसातनं म्हणू शकत असाल तेवढे 21 दिवस हे तुम्हाला चॅन्टिंग करायचंय. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे तुम्हाला 108 वेळा म्हणायला जमत असेल, दिवसातनं 108 वेळा म्हणा. जितक्या वेळा म्हणायला जमतंय तितक्या वेळा म्हणायचंय. 21 days टाइम लिमिट. अश्विनी, परत जरा हळू सांगशील? हा. काय सांगू मी तुला? डिअर मनी म्हणजे सोनलला वगैरे सगळ्यांनाच आम्हाला लिहायला थोडस हा हा हा. मदत होईल. ते तुम्हाला स्क्रीन दिसतेय ना? नाही, तू हम्म. दिसते. अरे मग तुम्ही मला एवढ्या वेळ झालं का नाही सांगितलं? मी स्क्रीन शेअर केली आहे. हा हा, आता दिसते. एक मिनिट, थांब थांब थांब. तुम्ही मला कसं काय बोलला? मी तुम्हाला स्क्रीन शेअर केली आहे, हे बघ. आली का? नाही, तू दिसते. आहे. हा, आता आली. हा, तर तुम्हाला मला ना स्क्रीन नाही दिसली की सांगत जावा. मग मगाशी तुम्ही बघितलंच नाही. हे दिसलं का सगळ्यांना? हो. हे दिसलं, हाऊ टू लव्ह मनी. ओके. हा, मग आता आता हे लिहून घ्या. हा ना मनी मंत्र लिहून घ्या. तुम्हाला मनीला कायम म्हणायचंय की हे डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे मला माफ कर. थँक यू, मी तुझा आभारी आहे. आय लव्ह यू, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते. आय फॉरगिव्ह माय सेल्फ.
हे तुम्हाला किती दिवस म्हणायचंय? 21 डेज. 20. तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस पूर्ण जाण्यासाठी तुम्हाला हे करायला पाहिजे. तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता, का एकाच वेळेला बसून म्हणावं असं काही नाही. ज्यांना लिहायला जमतंय, वेळ आहे, त्यांनी लिहिलं तर ऑलवेज वेलकम. 108 वेळा आपण चालतोय ना बोलू शकतो. हा, 108 वेळा बोला किंवा 108 तुम्ही लिहू शकता. तुमची एक डायरी केली, एक छोटीशी डायरी केली समजा, तर त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. पण काळं पेन वापरायचं नाही. प्रत्येकानं लक्षात ठेवायचं, जर का तुम्हाला एखादी गोष्ट अफर्मेशनसाठी लिहायची आहे, तर तुम्ही काळं पेन नाही वापरायचं. एक तर रेड वापरा किंवा ग्रीन वापरा किंवा ब्ल्यू वापरा. हम्म. ग्रीन हे समृद्धीचं प्रतीक आहे, त्यामुळे ग्रीनही चालतं. रेड चालतं कारण ते अट्रॅक्शनचा एक भाग आहे, तो ते अट्रॅक्ट करतो ना दुसऱ्या अबंडन्सला. आणि ब्ल्यू आहे ते चालून जातं, कारण तो आपल्या आकाशाचा कलर आहे, स्पेसचा कलर आहे. पण ब्लॅक नाही वापरायचं. हम्म. ओके, हे झालं. हे लिहिलं सगळ्यांनी? हो. ज्या वेळेला तुम्हाला 21 डेज कंप्लीट होतील, त्याच्यानंतर तुम्हाला हे करायचंय. 21 डेज ज्यावेळेला कंप्लीट होतील त्यावेळेला तुम्हाला न्यू प्रेयर स्टार्ट करायची आहे. तुम्हाला काय म्हणायचंय? डिअर माय अर्निंग, काय असेल ते तुम्ही, हे अर्निंग हे तुमचं गोल आहे. हा, हे माझं गोल नाहीये. हे माझं म्हणजे मी लिहिलंय, पण तुमचं गोल तुम्हाला इथे घालायचंय की डिअर माय अर्निंग्स, काय असेल ते लिहायचं, किंवा हे माय अर्निंग्स असं म्हणलात तरी चालतं. डिअर माय अर्निंग्स 25 lakh पर मंथ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आणि जे काही कराल ते पूर्ण विश्वासानं करायचंय, हो. तर युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करणार. हे माझं सेंटेन्स विसरू नका. कुणी मला म्हणायचं नाही की अश्विनी तू सांगितलंस आणि माझ्याकडे आलं नाही म्हणून, असं नाही म्हणायचं. सो काम करणं तुमच्या हातात आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणायचंय, हे माय अर्निंग्स म्हणा किंवा डिअर माय अर्निंग्स म्हणा. डिअर माय अर्निंग्स 25 lakh पर मंथ. प्लीज आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. ओके, हम्म. सगळ्यांचं फिनिश झालं? झाल्यानंतर मला कोणीतरी एकानं सांगा, जेणेकरून मी स्लाइड बदलते. झालं? हम्म. हा, आता बघा. आता ज्या वेळेला तुम्ही मणिरेखीशी कनेक्ट होता, त्यावेळेला मणिरेखी बरोबर आपण हे सगळं आपल्या आयुष्यातनं दूर करू शकतो. मणिरेखीला आपण कनेक्ट होऊन हे आपल्या आयुष्यामध्ये एवढं सगळं काय काय आपण करू शकतो. पैशाच्या संबंधित नकारात्मक श्रद्धा किंवा भावना, ज्या काही जखमा आपल्या मनातल्या असतील, त्या हळूहळू तुमच्या निघून जातील, तुम्ही ज्यावेळेला मणिरेखी बरोबर कनेक्ट होता. ज्यावेळेला तुम्ही तुम्ही ज्यावेळेला मणिरेखी बरोबर कनेक्ट होता, मणिरेखीचा अभ्यास करायला सुरू करता, सिम्बॉल्स वापरायला सुरू करता, त्यावेळेला संपत्ती आणि विपुलतेकडे आपली एक सकारात्मक मानसिकता होते. म्हणजे तुमच्याकडे जो काही पैसा येणार आहे, तुमच्याकडे जी काही विपुलता येणार आहे, समृद्धी येणार आहे, त्याबद्दल तुमचा माइंडसेट चेंज होतो. सकारात्मकतेकडे आपण जातो. सकारात्मकतेकडे जातो म्हणजे काय होतं? आता बघा, श्रीमंत लोक कशी असतात हे आपण पुढे बघणार आहे. पण सकारात्मकतेकडे जातो म्हणजे हे माझ्याकडे पैसा आहे, हिच्याकडे नाहीये, अशी भावना आपल्या मनात येत नाही. पहिली गोष्ट.
मी श्रीमंत आहे सगळ्यातला, पण पुढच्याकडे काय नसेल ना तर त्याच्याबद्दल वाईट वाईट आपल्या मनात येत नाही. आपल्याकडे चांगली भावना हे होते, परमेश्वरानं माझंही कल्याण केलंय, परमेश्वर त्याचंही कल्याण करू दे. त्यातून. आणि माझ्याकडे जितकं काय असेल त्यातलं थोडं मला जमेल तेवढं मी दुसऱ्याला मदत करायचा प्रयत्न करेन. ओके. समृद्धीच्या सार्वत्रिक ऊर्जेसह स्वतःला संरेखित करा. म्हणजे ज्या काही आपण ज्या आपल्याकडे खूप सारी समृद्धी आहे, तर त्याची सामाजिक काही ऊर्जा असते. आपण समाजामध्ये काय जे काय करणार आहोत ते, तर त्याचं जे संरेखन असतं, त्याचं जी आखणी असते ती परफेक्ट करायची. मग तुम्हाला दान किती द्यायचंय, तुम्हाला स्वतःकडे किती ठेवायचंय, तुम्हाला ह्या आलेल्या रक्कममध्ये काय करायचंय, हे सगळं सुसिस्टमॅटिकली लावायला तुम्ही कशामुळे शिकता? मणिरेखीमुळे तुमचं थिंकिंग बदलतं. कारण तुम्ही मणिरेखीचं मेडिटेशन करायला शिकता. ओके. तुमच्यात स्पष्टता येते आणि आत्मविश्वास येतो की मी हे गोल पूर्ण करू शकते. हा आत्मविश्वास तुमच्यात येतो. व्यवहारिक आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्यात येते आणि आध्यात्मिक वाढ एकत्र म्हणजे आणि त्यातून तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे जाता. जसं बघा, आपण जर का आपल्याकडे पैसा असेल तर आपण काय करतो? आपण मंदिरात जाऊ शकतो किंवा एखाद्या गरीब माणसापेक्षा नक्कीच आपण भरपूर काय काय करतो आध्यात्मिकतेकडे जाण्यासाठी. कधी कधी आपल्याला असं असतं की अरे, आता माझ्याकडे आहे तर मी एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन काहीतरी काम करतो. जर का तुम्ही व्यावहारिक आणि आर्थिक स्थिरता तुमच्याकडे आली तर तुम्ही खूप सारी काम करू शकता आणि त्याची ग्रोथ आध्यात्मिक मार्गाकडे होते. तर हे तुम्ही मणिरेखीमध्ये करता. आता नॉर्मल आपल्या कंप्लेंट्स काय असतात? कायम प्रत्येक माणसाच्या काही कंप्लेंट्स असतात. मला वेळ नाहीये ही पहिली कंप्लेंट असते. आज मला वेळ नाहीये, तुम्ही उद्या उद्या माझ्याशी बोला. आज मला वेळ नाहीये, मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. अशा बऱ्याचशा असतात. किंवा मला वेळ नाहीये आणि तू मला हे काम कशाला सांगते, तू दुसऱ्या कोणाला तरी सांग जा. हे आपले सेंटेन्स असतात. करेक्ट. हे जे आपले चुकीचे हम्म. सेंटेन्स, हे कॉमन प्रॉब्लेम आहेत आपले. निगेटिव्ह हम्म. थिंकिंग आपण काय करतो ते आपण बघितलं. आपण बऱ्याच वेळेला निगेटिव्ह थिंकिंग करतो. बऱ्याच जर आपल्याकडे पैसे मागायला आले तर आपण काय सांगतो? माझ्याकडे पैसे नाहीत. आत्ता आमच्याकडे खूप चणचण आहे आणि तुम्ही माझ्याकडे पैसे नका मागू. आहेत ना सेंटेन्स? बरोबर आहे ना माझं? आपण आपल्याकडे असताना सुद्धा कधी कधी आपण पुढच्याला सांगतो नाही रे, माझ्याकडे नाहीयेत. हे नॉर्मल थिंकिंग आहे. पण हे थिंकिंग आपण कशामुळे बदलणार आहे? मणिरेखीमुळे बदलणार आहे. पीपल म्हणजे आता लोक ना, बऱ्याच प्रकारची लोक असतात आणि प्रत्येकाच्या माइंडसेट बाकीच्या. आता समजा एखादा जरी शेजारच्याचा बंगला जरी उभा राहिला तरी आपल्या पोटात कळ येते. किंवा शेजारच्याच्या घरात गाडी आली तर एकेकांना असं वाटतं अरे, त्यांच्या घरात गाडी आली तर त्याच्याबद्दल सकाळपासून संध्याकाळपर्यंत रामायण महाभारत सगळं सुरू असतं. बरोबर आहे. हे कॉमन माइंडसेट जो आहे ना लोकांचा, तो असा असतो. आपल्या हम्म. शरीराची दुखणी असतात, हा कॉमन प्रॉब्लेम आहे. दुसऱ्याचं दुखलं तर आपल्याला बरं वाटतं, पण आपला स्वतःचंही दुखतं कधी कधी. तोही हो. आपला एक प्रॉब्लेम आहे. दुसऱ्याचं दुखण्यावर बोलणं हाही एक प्रॉब्लेम आहे आणि आपलं दुखतं तोही एक प्रॉब्लेम आहे. हे लक्षात घ्या. तर हा कॉमन प्रॉब्लेम आहे. हॅबिट्स, आपल्या काही हॅबिट्स असतात. जसं आपली काय हॅबिट असते की आपण ज्यावेळेला 4 जणी एकत्र बसतो त्यावेळेला गप्पा मारणे, दुसऱ्यांच्या हम्म. पैशाच्या गप्पा मारणे, दुसऱ्याला किती लॉस झाला ह्याच्या गप्पा मारणे, दुसऱ्याच्या आयुष्यात काय उलाढाल झाल्या ह्याच्या गप्पा मारणे. अरे त्याचा ना, म्हणजे आपण असतो तर सामान्य, आपण छान लाईफ जगत असतो. पण आपल्याला काय पडलेलं असतं? अरे त्या अंबानीचे त्या प्रोजेक्टमध्ये एवढे पैसे गेले. अरे रतन टाटांचा हा तोटा झाला. अरे ह्यांची कार ही विकलीच गेली नाही. अरे हे सगळं आपल्या घरात बोलायची काय गरज आहे का? बरोबर आहे ना? ह्या आपल्या हॅबिट्स असतात. म्हणजे काही काही तुम्ही जर तुमच्यातल्या कुणीही व्यक्ती जर का तुम्ही माइंडसेटचा अभ्यास करत असाल आणि आजूबाजूला तुमच्या येणाऱ्या लोकांचा अभ्यास करत असाल तर काही जणांची हॅबिट असते दुसऱ्यांच्या घरात बसून मुद्दाम जायचं आणि तिचा वेळ कुणाचाही जे थर्ड पर्सनचा विषय काढायचा आणि खूप साऱ्या गप्पा मारत बसायच्या. हा बऱ्याच जणांचा स्वभाव असतो. असतो का नाही? सोनल मॅडम, झोप आली का? भरपूर. तर ह्या हॅबिट्स असतात. बरोबर आहे. तर आपण हे ज्या वेळेला शिकतो मणिरेखी त्यावेळेला हे आपण बदलतो.
आता मणिरेखीचा संबंध असतो आपल्या सोबत, अहम ब्रह्मास्मी. आता हे कुठून मधून आलं तुम्ही म्हणाल, तर आपल्या शरीरातली 7 चक्र आणि आपलं आभा मंडल हे कशाचं बनलेलं असतं, कनेक्टेड आहे आपल्या मनासोबत. बरोबर आहे. आपलं मन ह्याच्यासोबत कनेक्टेड आहे, कारण आपल्या मनात ज्या उलाढाली चालतात तसे विचार निर्माण होतात, आणि ते विचार जसे निर्माण होतील तसे तुमचं आभा मंडल तयार होतं. आभा मंडल म्हणजे तुमचा ऑरा. तुम्ही जसे विचार करता, तुम्ही जशा गोष्टी डोक्यात ठेवता, त्याप्रमाणे तुमची चक्र ब्लॉक होतात का संतुलित होतात हे डिपेंड असतं. जी व्यक्ती कायम पैशाबद्दल निगेटिव्हच विचार करत असेल, तिचं मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र कधीच व्यवस्थित ऑपरेट होणार नाही, कधीच ते संतुलित होणार नाही. आणि मग काय होईल, त्याचा परिणाम कुणाला भोगावा लागेल, आपल्या स्वतःला, दुसऱ्याला नाही. कारण आपण जे करतो ते कर्म आपल्या सोबतच असतं. आपल्या आभा मंडलामध्ये त्या कलर्समध्ये ते प्रेझेंट असतं, त्या लेअरमध्ये ते स्वतःचं काय असेल ते सगळं साठवून ठेवत असतं. म्हणजे मनामध्ये काय उलाढाली चालल्यात त्या मनोमय कोशात जातील, प्राणमय कोशामध्ये काय जाईल, आपल्या शरीरामध्ये आपण किती चांगला श्वास घेतो, व्यायाम करतो, ते प्राणमय कोशात जाईल. आपण जो अन्नमय कोश आहे त्याच्यात काय जाईल, आपण जे जे खातो, मग ते तुम्ही कोणत्या भावनेनं खाता, मग रस्त्यावरचं किती खाता, वाईट लोकांच्या ज्यांच्या मनातल्या भावना चांगल्या नाहीयेत त्यांच्या हातचं किती खाता, ह्या सगळ्याचा जो परिणाम असतो हा अन्नमय कोशावर होतो. तर हे जे आहे, म्हणून इथं आपल्याला विचार करावा लागतो अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मी, माझ्यामध्ये ब्रह्म आहे, माझ्यामध्ये जे आहे त्याच्यामुळे मी जे भोगतोय, आज जे मी करतोय ते फक्त माझ्या स्वतःचे मी कर्म आहे, स्वतः केलेला परिणाम आहे. सो म्हणून माणसानं क्लिअर राहणं खूप महत्वाचं आहे. आपली जर 7 चक्र व्यवस्थित चालावी असं वाटत असेल, तर प्रत्येक माणसानं स्वतःच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, आचरणामध्ये खूप क्लॅरिटी ठेवली पाहिजे. आपल्या मनात एक, बाहेर एक, म्हणजे ड्युअल पर्सनॅलिटी म्हणतो तसं नाही राहायचं. तुम्ही जितकं अशा स्वच्छ पाण्यासारखं राहाल ना, ट्रान्सपरंट, तेवढे तुमचे कोश क्लीन असतात, तेवढा तुमचं चक्र छान ऍक्टिव्ह व्हायला लागतात आणि तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात. तुम्ही जितकं शुद्ध अन्न खाल तेवढा तुमचा प्राणमय कोश चांगला होत जाईल, अन्नमय कोश चांगला होत जाईल. त्या शुद्ध अन्नाबरोबर, त्या चांगल्या भावनांबरोबर तुम्ही जे जेवता त्यामुळे तुमचं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होईल. मणिपूर चक्रासोबत तुमच्याकडे अट्रॅक्ट होणाऱ्या ब्रह्मांडाकडून ज्या तुम्हाला वेव्हज येतात, ऊर्जा येतात, त्या तुम्हाला जास्त मिळतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये धन, पैसा, मालमत्ता सगळ्याची समृद्धी येईल. तुमचं स्वाधिष्ठान चक्र स्थिरता येईल, सो तुम्ही मनानं पण स्थिर व्हाल. तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी येईल, तुम्हाला ब्रह्मांड पुशअप करेल, अरे तू हे कर, तुला सक्सेस आहे. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला सांगेल. सो स्वतःला पहिल्यांदा स्वतःवर स्टडी करायला सुरू करा, स्वतःला क्लीन करा. आलं लक्षात? आता हे आहे अहम ब्रह्मास्मी. ह्याच्याबद्दल तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर काम करायला सुरू होतात त्यावेळेला तुमची खालची 3 चक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुरू होतात. हे आहे अनाहत चक्र. आणि ह्या अनाहत चक्राच्या खाली ही जी 3 चक्र आहेत ही आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजांशी जोडलेली असतात. ही वरची असतात, ही आपल्या आध्यात्मिक, म्हणजे आपण ब्रह्मांडाशी कनेक्टेड होतो ना, त्याच्याशी ही चक्र महत्वाची असतात अध्यात्मात उन्नती करण्यासाठी, स्पिरिच्युअल प्रोग्रेस. आणि पण ही खालची असतात, ही खूप महत्वाची असतात, कारण ही आपण जे जगतो ते ह्या चक्रांचा परिणाम असतो. मूलाधार चक्र स्थिरता, आपल्याला जर का स्थिरता नसेल, आपण खूप आळशी असू, आपल्याला त्रास होत असेल तर मूलाधार चक्र असतं. स्वाधिष्ठान चक्र जर का ब्लॉक असेल किंवा ते खूप कार्यरत असेल तर तुम्हाला तसंच होणार आहे, क्रिएटिव्हिटी नसणार आहे, तुमच्या मानसिकता तुमची स्थिर नसणार आहे, आणि मानसिकता स्थिर नसली की त्याचा परिणाम आपल्या समृद्धीवर होतो, कारण आपल्याला सक्सेसच मिळत नाही मग. आणि मणिपूर चक्र हे सगळ्याचं केंद्र आहे, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही आजारांना फेस करता, ज्या काही पैशाच्या प्रॉब्लेम्सना फेस करता, हे सगळं जे काही मनाचे विकार, हे सगळं ह्या मणिपूर चक्राभोवती फिरतं. कारण आपण जे खातो ते इकडे तर जातं, त्यामुळं तुम्हाला स्वतःचं वागणं,
स्वतःची राहण्याची थोडीशी लाईफस्टाईल ह्या सगळ्याचा विचार करून तुम्हाला थोडंसं बदलावं लागेल, तुम्हाला जर का तुमच्याकडे पैसा भरपूर यावा असं वाटत असेल तर. आता ह्याही प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे की मग श्रीमंत लोक असे वागतात, मग आम्ही त्या मानानं खूप चांगलं वागतो, मग आम्हाला का मिळत? ह्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पण आता आपण एक 5च मिनिटाचं मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ओके? कारण मी ग्राउंडिंगचं मेडिटेशन घेणार आहे. तुम्हाला कायम ग्राउंडेड राहायचंय. ग्राउंडेड का राहायचं? कारण आपले पाय जमिनीवर असले की आपल्या डोक्यामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत आणि आपण जास्तीत जास्त कल्याणाच्या मार्गाकडे वळतो. म्हणून आपण कायम ग्राउंडेड राहायला पाहिजे. ग्राउंडिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. कितीही यश आपल्याला मिळालं, कितीही पैसा आपल्याला मिळाला, तर आपण ज्या वेळेला ग्राउंडेड राहतो त्यावेळेला आपला आत्मविश्वास तेवढाच टिकून राहतो, आपल्याकडे पैसा तितक्याच प्रमाणात येतो आणि आपण ग्राउंडेड राहिल्यामुळं आपली नातीही तितकीच सुंदर राहतात. आणि त्या नात्यांमध्ये ज्या वेळेला नकारात्मकता येत नाही त्यावेळेला आपलं आपलं आयुष्य हे जे तुम्हाला कडेला झाड दिसतंय ना, असं व्हायला वेळ लागतो. कारण त्या नात्यांमधली कटुता आपल्या आयुष्यातले ब्लॉकेजेस असतात. मग ते कसे गोड बोलून कसे मॅनेज करायचे हे आपल्यावर डिपेंड असतं. पण आपण काय करतो, काहीतरी बोलतो आणि तो वाईटपणा आपल्या आपल्या कर्मांमध्ये ऍड करतो. सो त्यामुळं ग्राउंडेड राहणं खूप महत्वाचं आहे. तर चला, डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. शरीराला पूर्ण शिथिल सोडून द्या. कोणत्याही अवयवावर ताण असेल तर तो ताण कमी करा आणि पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन जा. आपले श्वास बघायचे आहेत. 5 श्वास तुम्ही फक्त तो श्वास अनुभवायचा आहे. श्वास येतोय, श्वास जातोय. तो प्रत्येक श्वास तुमच्या नाकाच्या नाकपुड्यांजवळ स्पर्श करतोय. तो खूप सारी ऊर्जा तुमच्या शरीरात घेऊन येतोय. 5 श्वास आपण मोजत आहोत. श्वासाची गती हळूहळू कमी होत आहे. आता लक्ष आकाशाकडे घेऊन जायचंय. स्पेस, आकाश, लक्ष आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला जे अवकाश आहे त्याच्याकडे घेऊन जा. त्या अवकाशातून एक दिव्य प्रकाश, गोल्डन प्रकाश तुमच्याकडे येतोय. जरी तुम्हाला तो रंग दिसला नाही तरी निराश होऊ नका. प्रकाश येतोय, तो कोणत्याही रंगाचा असू दे, तो येतोय. तो तुमच्या सहस्त्रार चक्रातून तुमच्या शरीरात प्रवेश करतोय. सहस्त्रार चक्रातून पूर्ण डोक्याचा भाग, मानेचा भाग, आपलं आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, हृदय चक्र, त्याच्या आजूबाजूचा भाग, मणिपूर चक्र, संपूर्ण पोटाचा भाग, स्वादिष्ठान चक्र, कमरेचा भाग आणि मूलाधार चक्र, आपल्या जांघेच्या मधला जो पोषण आहे. इथं सर्व ठिकाणी तुम्हाला तो प्रकाश जाणवेल. तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये तो प्रकाश प्रवास करत आहे. आपल्या हाडांमध्ये तो प्रकाश जाणवतोय का बघा. आपल्या शरीरातील पेशी आणि पेशी
त्या प्रकाशाने भरून गेलेली आहे. हाडांमध्ये, स्नायूंमध्ये, पेशींमध्ये आणि चक्रांमध्ये तुम्हाला हा प्रकाश दिसेल. तो प्रकाश तुमच्या पायामार्फत, जे कोणी चेअरवर बसलेत, खुर्चीवर बसलेत, त्यांच्या पायामार्फत तो जमिनीकडे प्रवास करतोय. आणि जे कोणी जमिनीवर मांडी घालून बसलेत, त्यांच्या माकड हाडाजवळ जे काही जो शेपटी जिथं असते आपल्याला, किंवा माकडाला जिथं शेपटी असते, तो जो पोर्शन आपला असतो, तिथे एक नॉब असतो, त्याच्यातून तो प्रकाश बाहेर पडतोय आणि तो जमिनीच्या दिशेने प्रवास करतोय आणि तो जमिनीमध्ये प्रवेश करत आहे. तो जमिनीमध्ये प्रवेश करून पायामार्फत किंवा आपल्या माकड हाडातून पुढे तो पूर्ण प्रकाश जमिनीकडे जात आहे, जमिनीकडे जात आहे, जमिनीतून जमिनीच्या आतमध्ये प्रवास करत तो पृथ्वीच्या मध्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपण हीच कल्पना करणार आहोत की प्रकाश आकाशातून येतोय, तुमच्या सहस्रार चक्रातून पूर्ण हाडांमधून तो प्रवास करून ज्याप्रमाणे आपल्याला एखादी ऊर्जा पूर्ण शरीरात जाणवते, त्या प्रत्येक हाडामध्ये तुम्हाला ती ऊर्जा जाणवतीये आणि ती ऊर्जा जाणवून घेऊन ती पायांमार्फत किंवा माकड हाडाच्या ठिकाणहून ती जमिनीकडे प्रवास करत आहे आणि जमिनीच्या मध्यापर्यंत जात आहे. संपूर्ण शरीरात ज्याप्रमाणे विजेचा करंट लागतो, त्याच्याप्रमाणे ती ऊर्जा भासत आहे, जाणवत आहे. पूर्ण शरीर त्या ऊर्जेनं भरून गेलेलं आहे. तुमच्या पायांना जाणवतंय की ती ऊर्जा तिथून जमिनीमध्ये विलीन होतीये, जमिनीमध्ये जातीये, तिचा प्रवास जमिनीच्या दिशेने चालू आहे. आपण फक्त बघायचंय आणि अनुभवायचंय. प्रकाश येतोय, शरीरामधून प्रवास करतोय, जमिनीकडे जातोय. प्रकाश येतोय, शरीरामधून प्रवास करतोय, हाडांमधून प्रवास करतोय, जमिनीकडे जातोय. आणि ती धरणी माता आपली सर्व निगेटिव्हिटी शोषून घेतेय. आपल्या चक्रांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, आपल्या शरीरामध्ये जे काही सफरिंग आहे, नकारात्मकता आहे, आपल्या पेशींमध्ये जी काही नकारात्मकता आहे, ती सर्व त्या जमिनीकडे जात आहे. आणि ती माता ते सर्व स्वीकार करत आहे. श्वासावर लक्ष आणायचंय, श्वास बघायचे. अजूनही तुम्हाला अंगावर कंपने जाणवतील, त्या कंपनांची जाणीव करून घ्या. पूर्ण शरीरामध्ये ती स्पंदनं जाणवतील, ती स्पंदनं बघा. हातांचं घर्षण करायचंय. हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे. हात गरम करा, हातांना ऊब द्या आणि ते तळवे डोळ्यांवर ठेवा. आणि सावकाश डोळे उघडा. गडबड नाहीये, पहिल्यांदा नॉर्मल व्हा आणि मग डोळे उघडा. ओके, सगळे आहेत व्यवस्थित? ग्राउंडिंग चांगलं झालं? प्रत्येकाला अनुभव आला? ओके. ज्या वेळेला तुम्ही खूप थकाल, त्यावेळेला ही प्रोसेस करायची. चेअरवर बसायचं आणि हे करायचं. ज्या वेळेला आपल्याला दम लागतो, खूप थकतो आणि किंवा आपल्याला असं वाटतं की आता मला होत नाहीये पुढचं काम, चेअरवर बसायचं, हे काम करायचं किंवा जमिनीवर उभं राहायचं, अनवाणी मातीवर किंवा ह्या आपल्या फरशीवर, आणि ही प्रोसेस करायची. फक्त ही प्रोसेस करत असताना पायात चप्पल किंवा स्लीपर नाही घालायचे किंवा रबरच्या मॅटवर नाही उभं राहायचं. एवढंच लक्षात ठेवायचं. ओके.
ठीक आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू नवीन ऊर्जांसोबत, नवीन काय काय शिकायला. आणि आपला सोमवार, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. सोमवारी सकाळी आपला लेव्हल 1चा शक्तिपात असेल. सकाळी साधारण इंडियन टाइम 6 वाजता असेल. सगळ्यांना बरोबर आहे का टाइम? मला तुम्हाला एक 20 मिनिटं लागतील, पण पुढं मागं जरा ऍडजस्टमेंट करायला, तर तेवढं ते 20 मिनिटं मला तुम्ही द्या. ओके. सोमवारी सोमवारी सकाळी 6 वाजता. कारण उद्या माझं एंजलचं मेडिटेशन आहे सकाळी, त्यामुळे मी सकाळी नाही घेत आहे. पण तुम्हाला डॉलर सिम्बॉल उद्या शिकवून होईल डॉलर, तर मग त्याचा सोमवारी शक्तिपात असेल. ओके. चला, थँक्यू. थँक्यू सो मच. माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देऊ दे. देत आहे. देणार. ओके. चला, गुड नाईट. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू सो मच.